कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना चालू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान महालक्ष्मी कोहिनूर डायमंड या पशुखाद्याच्या ब्रँडसोबत फर्टिमिन प्लस हे मिनरल मिक्सचर मोफत देण्यात येणार आहे। गोकुळ दूध संघामध्ये श्री गणेश जयंतीनिमित्त आज या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे। तरी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी केलंय। ह्या ठिकाणी 10 तारखेला जानेवारीचा कार्यक्रम झाला। त्या मोठ्या कार्यक्रमात मी डिक्लेअर केलं होतं की येत्या 6 महिन्यात पशुखाद्य दर वाढले जाणार नाहीत। मी 2 वर्षे पशुखाद्य दर वाढलेले आहेत आणि आज 6 महिन्याचा मी आश्वासन दिले की वाढणार नाही आहे। त्याला कारण असं आहे की दूध दर वाढवले, उत्पन्न दर वाढले की पशु दर वाढला की लोकांचे एक नैराश्य वातावरण व्हायचं, निगेटिव्ह वातावरण व्हायचं, बाबा इकडे तुम्ही दर वाढला, इकडे पशु दर वाढला। तर आता 2 वर्षे पूर्ण झाले आहेत आणि 6 महिने अधिक आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। त्याबरोबर जनावरांचं त्याची निगा राखणे, हे मिनरल मिक्सचर असले की सत्वगुण त्याच्या अंगात असणे गरजेचं आहे, दुधाची क्वालिटी सुधारणं गरजेचं आहे। गाभण प्रॉब्लेम जो आहे विशेष करून म्हशीच्यामध्ये, ह्या सगळ्याकडनं हा जाण्यासाठी आम्ही 1 महिना डिक्लेअर केलेला आहे। ह्याचा पुरेपूर एकूण इतर विभागांना फायदा उठावा, म्हणजे व्हेटरनरी विभागांना फायदा उठावा, संकलन विभागांना फायदा उठावा आणि ह्यातून ह्या विषयाचं फार मोठी, म्हणजे मी असं म्हणत नाही, निर्णय आमचे फार चांगले झाले आतापर्यंत। मी सांगा निर्णय अतिशय चांगले घेतले, त्यातला हा क्रांतिकारी निर्णय आहे। म्हणजे मी असं म्हणेन हा क्रांतिकारी निर्णय आहे की संघाचं व्यवस्थापन बसण्यापासून दूध वाढीचं परिणाम करण्यात चालण्याच्या दृष्टीनं आपण अलीकडे 2 दिवसापूर्वी पेपरला बघितले की म्हशीचं दूध आमचं 10 लाखाच्या वरती गेले। हे पूर्वी होत नव्हतं कधी। गाईचं दूध वाढायचं आणि म्हशीचं दूध कमी व्हायचं, पण ॲक्च्युअली जानेवारीमध्ये आता अखेर ऐकून घ्या 10 लाखाच्या पुढं आपलं संकलन झालेलं आहे। मग कारण म्हशीचं दूध आम्हाला पाळायचं फार आवश्यक बाब आहे। आमच्या दृष्टीनं अतिशय आर्थिक आणि आमच्या संघाशी अतिशय गरज आहे आणि ती उत्पादकांनी उचलासाठी हा सुद्धा हे नियमितानं हातभार लावणार आहे। आणि आमच्या पशुच्या क्वालिटीमध्ये कुठेही गुणवत्तामध्ये कमी नाही आहे। पण जे काय प्रायव्हेटवाली ह्या गोष्टी असल्या सकारात्मक वेगळ्या पद्धतीने काय भांडवल करतात, वेगळ्या पद्धतीने आम्हीच दाखवतात आणि ते ट्रेड करतात, त्यालाच चेकमेट करण्यासाठी आपण हा विषय आम्ही घेतला 1 महिन्यासाठी केलेला आहे। सभासद असतील, संस्था असतील, सगळ्या लोकांनी ह्याचा पुरेपूर लाभ निमित्तानं घ्यावा आणि अतिशय 4.5 कोटीचं बजेट आपण याला तरतूद केलेलं आहे। निश्चितच एक अतिशय संचालक बोर्डाचा चांगला निर्णय झालेला आहे, तो लोकांनी उत्पादकांनी त्याचा लाभ घ्यावा। दरम्यान कोहिनूर डायमंडचा ब्रँड सोबत मोफत देण्यात येणाऱ्या फर्टिमिनी प्लस विषयी सांगताना योगेश गोडबोले म्हणाले, काय सांगाल आज तुम्ही हा उपक्रम राबवला, नेमका काय उपक्रम आहे आणि याची शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना काय फायदा आहे? आज गणेश जयंतीच्या निमित्तानं दूध उत्पादक बंधूंना सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा गोकुळकडून। या मुहूर्तावरती आज गोकुळच्या संचालक मंडळाने नुकतंच आता जाहीर केलेलं होतं आणि अप्रूव्ह केलेलं होतं, मंजूर केलेलं होतं। ते असं होतं की पशुखाद्याचे जे आपले 2 व्हरायंट आहेत, महालक्ष्मी गोल्ड आणि महालक्ष्मी कोहिनूर डायमंड, या दोन्ही पशुखाद्याच्या व्हरायंटमधून 1 किलोची फर्टिमिन प्लस ही जी मिनरल मिक्सचरची बॅग आहे ती मोफत दिली जाणार आहे। याचा कालावधी 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी हा राहणार आहे। जेवढे दूध उत्पादक याच्यातून पशुखाद्याची खरेदी करतील त्यांना याच्यामधून हा जो पुडा आहे तो मोफत मिळणार आहे मिनरल मिक्सचरचा। याचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा। त्याचा कारण असं आहे की गोकुळने नेहमीच दूध उत्पादकाचं दूध वाढवण्याच्यासाठी आणि त्याच्या गुणवत्ता टिकवण्यासाठी केलेले हे प्रयत्न आहेत। त्याचाच एक भाग म्हणून याच्यामध्ये फर्टिमिन प्लसचा वापर जास्तीत जास्त कसा उत्पादन याच्यासाठी ही योजना आणलेली आहे। घेतला तर त्याचा फायदा अजून एक आहे की जो नमूद करण्याला पाहिजे, तो असा आहे की वंध्यत्वाच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी म्हणून फर्टिमिनचा खूप मोठा सहभाग होणार आहे। म्हणून फर्टिमिनचं हे मोफत दिल्यामुळे दूध उत्पादकांमध्ये याचा वापर वाढू शकेल आणि याचाच फायदा आपल्याला दूध उत्पादन वाढीसाठी, गुणवत्तेसाठी आणि वंध्यत्वासाठी निवारणासाठी याचा होऊ शकेल। त्यामुळे माझं सर्व दूध उत्पादकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त पशुखाद्याची खरेदी करून त्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा। कार्यक्रमाप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे, आबाजी पाटील, मुरलीधर जाधव, चेतन नरके, नाविद मुश्रीफ यांच्यासह संचालक व महालक्ष्मी पशुखाद्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।